श्री क्षेत्र पद्मालय मंदिरात आपले सहर्ष स्वागत आहे। भगवान गणेशाला समर्पित एक स्थळ आहे। तुम्हाला याबद्दल माहिती आहे का? चला तर मग या ठिकाणाबद्दल तुम्हाला माहिती देते। पहिले आपण पद्मालय या शब्दाचा अर्थ समजून घेऊ। पद्मा म्हणजे कमळ आणि आलय म्हणजे घर, म्हणजे कमळाचे घर। याला कमळाचं घर यासाठी म्हणतात कारण इथे रंगबिरंगी कमळांनी भरलेले सुंदर तलाव आहे। इथं दोन प्रकारच्या गणेशाच्या स्वयंभू मूर्ती आहेत। त्यांचे नाव आमोद आणि प्रमोद असे आहे। माझ्या माहितीनुसार गणपतीच्या 2.5 शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ आहे। पुराणानुसार भीमाने युद्धानंतर तहान भागवण्यासाठी इथे एक तळे तयार केले होते। याला भीमकुंड असे म्हणतात। हे मंदिर एका टेकडीवर बांधलेले आहे। त्याचबरोबर दुसरी लहान सहान मंदिरे आहेत आणि 440 किलो वजनाची भव्य घंटा यांनी वेढलेले आहे। मंदिराच्या सभोवताच्या अनेक वनस्पतींनी तिथल्या निसर्गाचे सौंदर्यात भर घातली आहे। श्री क्षेत्र पद्मालय हे गणेश भक्त आणि निसर्गप्रेमींना भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे। जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती याआधी तुम्हाला माहिती होती का हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा।